आजची ट्रेडिंग, ज्या पद्धतीने जे ट्रेडिंग घेतलंय आज त्या पद्धतीने आपण आता डिस्कस करणार आहोत. वन सेकंड, टाटा इट्स गोइंग टू क्लोज. वन सेकंड. ओके, हे जे आहे ते आजचं जो डाटा आहे सकाळपासूनचा, आज आपण कोणत्या बेसिसवर ट्रेड घेतले, कशी घेतलीत, पूर्णपणे डिस्कस करणार आहे. ओके, आजची सकाळची स्ट्रॅटेजी काय होती, आज आपल्या सॉफ्टवेअरने काय सांगितलं, स्ट्रॅटेजी काय होती, हे आजचं अनालिसिस. मार्केट ओपन कुठे झाले आज, निफ्टी आणि बँक निफ्टी, जस्ट निफ्टी आणि बँक निफ्टी. ओके, आजची स्ट्रॅटेजीची एक्सपायरी होती, एक्सपायरीनुसार आजची जी स्ट्रॅटेजी आहे थोडी वेगळी होती. सपोज मार्केट ज्यावेळी ओपन होतं, ओपन झाल्यानंतर ज्यावेळी कन्फर्मेशन मिळते पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलला, जसं की बायर्स असतील, कॅन्डल ही सेल बायरला असेल म्हणजे ग्रीन असेल त्याच्या ब्रेकआउटला आपण बाय घेतो. सेम डाटा जर सेलिंगला असेल आणि 5 मिनिटाची कॅन्डल रेड असेल त्याच्यानंतर आपण काय करतो, सेलिंगचा ट्रेड घेतो. रिझन काय, याच्या मागचं रिझन काय, याच्या मागचं रिझन असं आहे, समजा मार्केटला जर वन साईड जायचं असेल, कारण काय होतं आजचा दिवस असतो हा कोणताही तरी ऑप्शन झिरो करणार असतो. त्यामुळे स्टार्टिंगला जेव्हा मला कन्फर्मेशन मिळेल की आज कॉल झिरो होणार आहे, पुट झिरो होणार आहे, थोडक्यात काय आम्ही जो ट्रेंड आहे मार्केटचा तो पकडतो. आज एक्सपायरी स्पेशल जी स्ट्रॅटेजी आहे ती यूज करतो. जसं की जर आज मार्केटचा जर डाटा भेटला 9:18ला, मार्केट 9:15ला सुरू झालं, माझा डाटा 9:18ला आला, लेट 2-3 मिनिटं लेट झालं बिकॉज ऑफ अनालिसिससाठी. जर मार्केट निफ्टी बघाल, निफ्टीची आज 5 मिनिटाची कॅन्डल, आज जी 5 मिनिटाची कॅन्डल होती ग्रीन तयार झाली, ग्रीन होता. आजचा डाटा काय होता, ज्यावेळेस 15 मिनिटाची कॅन्डल सुरू झाली त्याच्यानंतर 2 मिनिटांनी मला डाटा आला बाईचा, किती आला, व्हेरी स्ट्रॉंग सिग्नल. ओके, त्याच्यानंतर आपला पहिला ट्रेड कधी बसलाय, पहिला ट्रेड कधी घेतला आपण, लक्षात, पहिला ट्रेड आहे तो इकडे दिसेल, थोडं मोठं करतो तुमचं लक्ष देईल. पहिला ट्रेड कधी घेतला आपण, बरोबर 9:20 मिनिटांनी, इकडे दिसेल 9:20 मिनिटांनी आणि 9:30 मिनिटांनी क्लोज केला. जो आपण बायचा ट्रेड केला 89ला आपण कॉल बाय केला होता आणि 206ला आपण सेल केला होता. रिझन असं आहे की ज्यावेळेस एक्सपायरी असल्यामुळे प्रीमियम हा लो असतो आणि लो असल्यामुळे आजचा जो ऑप्शन रेटिंगला करण्याऐवजी ऑप्शन बाईंगला आपण प्रेफरन्स करतो बिकॉज ऑफ फक्त प्रीमियम लो असल्यामुळे. आता ज्यावेळेस सकाळी मला 9:18 मिनिटांनी व्हेरी स्ट्रॉंग सिग्नल आला, त्याच्यानंतर 5 मिनिटाची कॅन्डल ग्रीन झाली, त्याच्या ब्रेकआउटला माझा ट्रेड होता. त्याच्या ब्रेकआउटला हा कोणता होता, बँक निफ्टीत. बँक निफ्टी पुढे व्हायची इकडे, पहिला जो ट्रेड होता बँक निफ्टीमध्ये माझी इकडे बाई होतं, इकडे स्टॉप लॉस होता आणि टार्गेट वरती होता. मी जो ट्रेड घेतलाय 89ला बाय करून 206ला सेल केला, याचा अर्थ 1:1 मी प्रॉफिट घेतला आणि हा ट्रेड इकडे क्लोज केला. किती वाजता केला, तर 9:30 मिनिटांनी. 9:30 मिनिटाची कॅन्डल कोणती होती, ही होती. ह्या कॅन्डलला मी क्लोज केला आणि तिकडे मी प्रॉफिट घेतलं, जे प्रॉफिट होतं भेटलेलं 3575. त्याच्यानंतर मी दुसरा ट्रेड जो घेतला, दुसरा ट्रेड कधी होता, जो आहे 9:45 मिनिटांनी आणि तो लगेच स्काल्पिंग ट्रेड होता. का स्काल्पिंग ट्रेड होता 9:45 मिनिटाचा, असं झालं आम्ही वेटिंग करत होतो की मार्केट रेट्रेसाठी येईल, रेट्रेसाठी येईल. पण जेव्हा तुम्ही डाटा बघाल, हा डाटा एवढा स्ट्रॉंग होता की त्याचा CPR 2, 3, 4, 5 अशा पटीने वाढत होता. ज्यावेळेस तुमचा 9:45 मी ट्रेड घेतला, 9:45ला तुमचा जर डाटा बघितला 9:45 CPR डबल होता. ज्यावेळेस CPR वाढतो याचा अर्थ बाहेरचे सेलरपेक्षा दुप्पट तिप्पट वाढतात, त्यावेळेस करेक्शन होत नाही म्हणजे मार्केट कधी थोडंसं खाली येत नाही, तो वन साईड जायचा प्रयत्न करतो. ह्या ठिकाणी असं झालं की मला वाटलं ब्रेकआउट भेटेल, त्यामुळे स्काल्पिंग ट्रेड घेतला आणि प्रॉफिट बुक केला. जस्ट स्मॉल होतं प्रॉफिट,
जे होतं 21250 21250 जे आहे ते 21250 21250 आणि त्याच्यानंतर जो ट्रेड घेतला मी नंतरचा जो आहे तो घेतला मी 1 सेकंड कॉल झालं पुटला घेतला मी पुट किती आहे 359ला बाय केला होता 469ला सेल केला हा पुट केला किती वाजता केलाय 12 वाजून 50 मिनिटात 12 वाजून 50 मिनिटाची माझी कॅन्डल होती 12 वाजून 50 मिनिटाची कॅन्डल ओके जी कॅन्डल आहे तुमची इथे रिझन काय मी इथे सेल करण्याचं रिझन काय म्हणजे पुट घेण्याचं रिझन काय बिकॉज एक ट्रेडलाईन होती ट्रेडलाईन पूर्णपणे इकडे ब्रेक केली किती वाजता 12 वाजून 50 मिनिटांनी ही कॅन्डल मी सेल घेतला आणि माझा डाटा जो होता 12 वाजून 50 मिनिटांनी त्याच्या आसपास काय होता तुम्हाला दिसेल इकडे होता तर ह्या ठिकाणी काय झालं त्या ठिकाणी काय झालं ज्या वेळेस मार्केट करून बाईंगला स्ट्रॉंग होतो पूर्णपणे त्यानंतर 11 वाजून 47 मिनिटांनी जे बाहेर होते तिथं सेलर ऍक्टिव्ह झाले ट्रेंड विल चेंज म्हणजे काय जो बाईला आहे जो बाई सांगतो तो ट्रेंड विल चेंज होऊन सेलमध्ये जातो त्यामुळे जे बायर होते 6 पटाने ते 5 पट झाले कमी झाले नंतर 4 पट झाले नंतर 3 पट झाले याचा अर्थ काय जे बाहेर होते ते सेलिंगमध्ये कन्वर्ट झाले तुम्हाला कुठे दिसेल इकडे ह्या ठिकाणावर ज्यावेळेस त्याचे बायर सेलरमध्ये कन्वर्ट झाले तेव्हा डाटा आला होता ट्रेंड विल चेंज आणि आपण घेतला जो 12 वाजून 50 मिनिटात जो घेतला त्यावेळेस पण जे बायर होते पूर्णपणे सेलरमध्ये कन्वर्ट झाले होते बट 100% सेलर नव्हते पण कन्वर्ट होत होते त्या ट्रेडिंग तुम्हाला ट्रेड कुठला भेटला सेलिंगचा जो सेल होता 12 वाजून 50 मिनिटांनी घेतला आणि आपण कधी केलंय एक्झिट एक्झिट कधी केलंय 1 वाजून 10 मिनिटांनी 1 वाजून 10 मिनिटांनी बिकॉज ह्या कॅन्डलला केलंय मला जी मुवमेंट पाहिजे होती ती पूर्णपणे इथून मी कॅच केली एवढी त्याच्यामध्ये मला प्रॉफिट झालाय 2768 ओके आता त्याच्यानंतर काय झालं मार्केटला काय झालं की तुमचं ठीक आहे सेलरचं बाईंगला आलं त्याच्यानंतर ज्यावेळेस सेल चालू होता तुमचा कम्प्लिटली सेल नंतर मला परत सिग्नल आला कारण आजचे मार्केटमध्ये जे ट्रेंड विल चेंज सेल बाय जे दिसतंय ते कशामुळे होत आहे आज आहे एक्सपायरी असल्यामुळे काय होतं तुमच्या मार्केटला ओलाटेल राहतो जर सकाळपासून जर डाटा बघितला तुम्ही बाईंगला गेला होता नंतर सेलिंगला आला नंतर बाईंगला गेला परत सेलिंगला आला परत बाईंगला गेला त्यामुळे काय झालं ट्रेंड रिव्हर्सल चेंज इकडे झाले इकडे चेंज झाले इकडे झाले हे जे मुवमेंट आहे हा जो मुवमेंट आहे पूर्णपणे हा जो मुवमेंट आहे हब ट्रेंड असतो त्याच्यामध्ये काय असतं बाहेर ऍक्टिव्ह असतात बाहेर ऍक्टिव्ह झाल्यानंतर हा ट्रेंडमध्ये परत सेलर ऍक्टिव्ह झाले ह्या मुवमेंटमध्ये परत तुमचे बाहेर ऍक्टिव्ह झाले त्यामुळे मला इकडचा जो ट्रेड आहे फर्स्ट ऑफ ऑल जो एक मिनिट सॉरी ज्या पद्धतीचा हा जो अपट्रेंड आहे म्हणजे बायर्स ऍक्टिव्ह होते तोही पकडला मी त्याच्यानंतर इकडे दुसरा ट्रेंड होता जो स्कॅल्पिंगला तोही पकडला फर्स्ट ट्रेंड हा होता जो इथून घेतला दुसरा ट्रेंड इकडे पडला तिसरा ट्रेंड ह्या ठिकाणी काही कारणास्तव मी घेतला शकलो नाही कारण मी थोडंसं आउट ऑफ ऑफिस होतो त्यामुळे हा घेतला नाही हा पूर्णपणे नाही तर मी जर असतो तर हा पकडलं असता जेव्हा मी आलो त्यावेळेस मला डाटा पूर्ण निगेटिव्ह देत होता मला कन्फर्मेशन एक दिलं की एक ट्रेडलाईन ब्रेक झाली मी इथं सेलिंगला घेतला रिझन काय की तुमचा पूर्णपणे इथं 12 वाजून 50 मिनिटांनी जो आहे ट्रेंड विल चेंज जो आहे तो पूर्णपणे बाईंगमधून कन्वर्ट सेलमध्ये झाला होता सेलमध्ये झाल्यामुळे मी हा सेल घेतला प्रॉफिट बुक केला प्रॉफिट बुक केल्यानंतर जो ह्याच्यानंतर जो ट्रेड आहे तो तुमची बायर्स ऍक्टिव्ह झाली कुठे ऍक्टिव्ह झाली मला डाटा कुठे भेटला माझा जो लास्टचा ट्रेड आहे लास्ट जस्ट फॉर सेकंड मला लास्टचा ट्रेड दाखवतो जो सगळ्यात लहान घेतला होता जो 1 वाजून 35 मिनिटांनी घेतला आणि 1 वाजून 50 मिनिटांनी सेल केला रिझन काय होतं त्याच्या मागचं 1 वाजून 35 मिनिटांनी घेतला होता 1 वाजून 35 मिनिटं जस्ट मी डिलीट करतो तुमच्या लक्षात येईल
1:35 आहे जो घेतला होता इथे, आणि तो क्लोज कुठे गेला 1:50. 1:50. रिझन काय? मी छोटासा हा ट्रेड काय घेतला, मार्केटला एक्सपायरी होते, ट्रेन पण रिव्हर्सल चेंज झाला म्हणजे बाईंगला गेला, परत जो सेलिंगला आला होता तो परत बाईंगला गेला. आय होप्स मी होल्ड नाही केला, होल्ड केला असता थोडीफार प्रॉफिट भेटला असतं, बिकॉज मला एक्सपायरी होती, कुठेतरी ऑप्शन झिरो करायचा होता, पुट झिरो असता किंवा कॉल झिरो असता, वॉट एव्हर, मला कुठे प्रॉफिट कमवायचं होतं, त्यामुळे मी छोटासा घेतला आणि जोडला, आणि त्याच्यामध्ये मला प्रॉफिट छोटं भेटलं, नॉट एन इश्यूज. 1:6.556.25 जे एक्सपायरीला अपेक्षित आहे त्या पद्धतीनेच होतं. आजचं खरं म्हणजे जो ट्रेड होता ते जर डिस्कस करायचं म्हटलं तर एक्झॅक्टली काय की मी माझं सकाळचं रेकॉर्डिंग दाखवतो तुम्हाला की मी काय केलं होतं. सकाळी मार्केट सुरू झाल्यानंतर आमची स्ट्रॅटेजी काय असते, जी नॉर्मल डेला पण चालते, काय कन्सेप्ट असते त्याच्या पाठीमागची. समजा मार्केट मला सांगतं की इकडे बाहेरच आहे, सकाळी सकाळी माझा ट्रेड इकडे बसतो बाईंगला, तर हे मार्केट कुठपर्यंत जाणार. जसं की आता निफ्टीला दाखवतो, निफ्टीला काय सांगतं की मला इथं ट्रेड भेटलाय सकाळी, हे मार्केट कुठपर्यंत जाणार. ॲग्री की बाईंगचा ट्रेड भेटलाय, पण हे मार्केट जाणार कुठपर्यंत. तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस डाटा माझा क्लिअर होता, मार्केटला बाई दिला होता, त्याच ठिकाणी काय झालं होतं, मला जे सपोर्ट जे दिले होते 15,400, 15,200, 15,400, 15,450, ओके, त्याच्यानंतर जेव्हा माझा ट्रेड ॲक्टिव्ह झाला त्याच्यानंतर सपोर्ट चेंज झाले 15,400, 15,500, 15,000 आणि 15,500. ह्या केसमध्ये काय होतं, ज्यावेळेस इथे 15,400 होता, पहिला जो रेजिस्टंट होता, पहिला सपोर्ट जो होता तो कोणता होता, पहिला सपोर्ट होता 15,400 जो होता इकडे 15,400 हा होता. त्याच्यानंतर होता 15,500, 15,500 कुठे इकडे 15,500 होता. जसं मला सेकंड तुम्हाला दाखवतो, 15,500 कुठे होता, इथे होता 15,500. 15,500 जो माझ्याकडून डिलीट झाला, ठीक आहे, नॉट इन इश्यूज. 15,500 इकडे होता, 15,500 हा काय होता, सपोर्ट होता, ओके. दोन सपोर्ट झाले. त्याच्यानंतर रेजिस्टंट कोणता होता इथे 15,600, 15,700, 15,800 आणि 15,600, ओके. त्याच्यानंतर खाली कोणता होता 15,500, 15,600, 15,800, 15,600. तर ह्या केसमध्ये काय होतं, जो पहिले दोन रेजिस्टर असतात त्यातला पहिला रेजिस्टर ब्रेक होतो आणि दुसरा रेजिस्टर वर्क होतो. तर पहिला 15,500 सपोर्ट पण होता आणि रेजिस्टर पण होता, त्यामुळे हा ब्रेक करणार होता, आणि दुसरा जो होतो 15,600 तिथपर्यंत मार्केट जाणार हे आम्हाला कन्फर्म सकाळीच होतं. जर तुम्ही छोटासा जर सकाळचं रेकॉर्डिंग बघितलं तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला प्ले करून दाखवतो. पहिले रेजिस्टर घे, पहिले 15,500, 15,600, 15,800, 15,500 रेजिस्टर, 15,600 आता किती झालं, चालेल 15,600 कुठे आलं, 15,600. यावेळी माझं टार्गेट आहे एक्सेल फाट वर्क करत असतं. हे सकाळचं रेकॉर्डिंग मी जे लाईव्ह करतो की सकाळचा ॲनालिसिस जास्त 15,500 पहिला रेजिस्टर, बरोबर. सॉरी, हे निफ्टीवरती मी अनालिसिस केलं होतं. माझा माऊस तुम्हाला दिसेल जो मी इथे दाखवतोय, राईट साईडला जो आहे तो रेकॉर्डिंग वरती कळेल तुम्हाला. हा जो आहे तो पूर्णपणे रेकॉर्डिंग होत आहे जे सकाळी केलेलं आहे. हे रिझन काय असतं की ज्यावेळेस मी ब्ल्यू आणि ग्रीन करतो याचा अर्थ काय की त्याच ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स सेम असतो, सेम. त्यावेळेस मी काय केलं तुम्हाला दिसेल 15,500 हा पहिला रेजिस्टर पण होता आणि माझा सपोर्ट पण होता, त्यामुळे असं माझं तुमच्या लक्षात येईल. 15,600 हा माझा फायनल होता. फायनल म्हणजे इथून मला माहिती होतं मार्केटवरती जाणार आहे. कोणत्या बेसिस तर मला एक्सेल पूर्णपणे डाटा सांगितला. हा जो डाटा आहे तो फिल्टर हा पूर्णपणे अनालिसिस झालेला असतो जो तुमचा ऑप्शन क्लिक आहे त्याच्यावरती. कोणत्याही प्रकारचा पायवॉट, कोणत्याही प्रकारचे हॉरिझॉन्टल लाईन्स जे अजम्पशन करून पकडलेले असतात ते कोणत्याही प्रकारचे नाही. हे जे आहेत कॅल्क्युलेशन हे पूर्णपणे ऑप्शनवरती, ऑप्शन क्लिकवरती कॅल्क्युलेशन आहे, त्याचे मला एक्सेलला दाखवतो. ओके, आता इथे मी तुम्हाला दिसत तुमच्या लक्षात ज्यावेळी सकाळचा टायमिंग काय झालं होतं 9:41 झाले होते, आणि हे सगळं मी पूर्णपणे अनालिसिस केलं होतं. क्वालिटी कालचं वसूल केलं सगळं, थोडं पुढे घेतो लक्षात तुमच्या.
आणि तो चालणार. आता जाऊ ते 15,400 एवढा खाली येईल का नाही गॅरंटी कमी. बघू इथं पहिला तुम्हाला मी सांगितलं होतं 15,600 रुपये हा माझा फायनल टार्गेट असेल. आणि मी स्टॉप करतोय रेकॉर्ड. जर आजचं तुम्ही जर बघितलं, सकाळी मी इकडे रेकॉर्ड करत होतो आणि इथून मार्केट पूर्णपणे 15,600ला जाऊन सस्टेन करून तिथून रिव्हर्स आलं. रिझन काय? हे 15,600 15,500 सपोर्ट आणि रेजिस्टंट कुठून येतात, कोणत्या बेसिसवर येतात? हे जे सपोर्ट रेजिस्टंट जे येतात ते पूर्णपणे तुमचे ओपन इंटरेस्ट डाटा, व्हॅल्यू, ऑप्शन फ्री ह्याच्यानुसार जे कॅल्क्युलेशन आहे, जे मी त्या एक्सेलला कमांड दिली की बायर्स किती आहेत, सेलर्स किती आहेत, कितीपर्यंत एक्सटेंड होऊ शकतो तुमचा सपोर्ट रेजिस्टंट, त्याच्यानुसार मला तो डाटा येतो. प्रत्येक मिनिटाला येतो. प्रत्येक मिनिटाला तुमचा सपोर्ट रेजिस्टंट कोणता स्ट्रॉंग आहे तो दाखवत असतो इथे, कोणता आहे स्ट्रॉंग. ह्यावेळेस ज्यावेळेस मला सांगितलं 11 वाजून 22 मिनिटाला जो आहे सपोर्ट हा स्ट्रॉंग आहे 15,500, 15,400, 15,500, 15,500 हे 4 प्रकारचे जे सपोर्ट्स येतात त्यातले कोणते कन्सिडर करायचे, कसे करायचे, का सगळेच कन्सिडर करायचे, हे आम्ही स्ट्रॅटेजीमध्ये सांगतो. किंवा काय आहे मग हे 4 प्रकार काय, 4 सपोर्ट, 4 रेजिस्टंट काय, मग यात कोणते पकडायचे. तर खूप सोपं आहे याच्यामध्ये, असं रॉकेट सायन्स काहीच नाही. बिकॉज तुम्हाला दिसेल इथे 4 आहेत पण याच्यामध्ये 2 ग्रीन आहेत, इकडे सुद्धा हे 2 ग्रीन आहेत. त्याच्या मागचे कॅल्क्युलेशन आहेत. ज्यावेळेस तुम्हाला एक सिग्नल भेटेल त्याच्यावरती वर्क करा, तुमच्या लक्षात येईल की कोणत्या पद्धतीने आपण त्याच्यावरती काम करतो. हे आजचं अनालिसिस होतं की मार्केट इथून वरती जाणार आहे. आज आम्ही काय केले, आज सुद्धा सांगतो सर्वांना की आज पण एक होल्ड केलं नाही, पण ज्या पद्धतीने मला प्रॉफिट पाहिजे होता, प्रॉफिट मी बुक केला आहे. आणि आय होप सो ज्यावेळेस तुम्हाला एक्सेल फाईल भेटेल त्यावेळेस तुम्ही त्याच पद्धतीने प्रॉफिट बुक कराल. थँक्यू. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्या सेम जे काय असेल, उद्या प्रॉफिट लॉस किंवा काय उद्याच्या रेकॉर्डमध्ये तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू.